मंगळवारच्या तेजीनंतर आज पुन्हा भारतीय शेअर बाजारानं डुबकी मारली। दिवसभरात सेन्सेक्स 756 अंकांनी घसरला आणि 78,516 वर आला, तर 198 अंकांची घसरण घेऊन निफ्टी 24,378 वर आला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी युद्धविराम जाहीर केला असला तरी इराणला धमकी दिली आहे, त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली। प्रामुख्याने ऑटोमोबाईल, आयटी आणि फार्मा क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला। एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी युद्धविरामाची घोषणा केली आहे, तर त्याच वेळी इराणला धमकी दिली आहे, त्यामुळे भारतीय शेअर बाजार कोसळला। आज सकाळी बाजार उघडताच मोठी पडझड सुरू झाली। सुरुवातीला सेन्सेक्स 500 अंकांनी खाली आला होता। दिवसभरात चढ उतार घेतल्यानंतर अखेर सेन्सेक्स 756 अंकांनी खाली येऊन 78,516 वर स्थिरावला, तर निफ्टी 198 अंकांनी घसरून 24,378 वर आला। बँक निफ्टीमध्येही आज 247 अंकांची घट झाली। आज दिवसभरात प्रामुख्याने ऑटोमोबाईल, आयटी आणि फार्मा क्षेत्रात घसरण झाली, तर मिड कॅप शेअर्समध्ये तेजी दिसून आली। जोपर्यंत इराण आणि अमेरिकेतील युद्ध दोन्ही बाजूने थांबत नाही, तोपर्यंत शेअर बाजारातील ही घुसळण कायम राहणार आहे।